नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित आजच्या शिर्डी येथील या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत. माझ्या समवेत या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सोबतच आमचे वाहने साहेब, परदेशीजी, सुहास वाहनेजी, परदेशीजी, नाना भावकेजी, आमच्या सपना आम्ही म्हणूनच म्हणतोय ना की हा मुक्त संवादच आम्ही राष्ट्रमाता मा जिजाऊंना अभिवादन करून सुरू केला, जेणेकरून महाराष्ट्रातल्या लेकी बाळींच्या बद्दलचा सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा जो अत्यंत हिरकस दृष्टिकोन आहे, म्हणजे कधी अब्दुल सत्तारांनी संसदरत्न सुप्रियाताईंबद्दलची गलिच्छ भाषा वापरायची, कधी माझ्याबद्दल कुठला तरी संभाजीनगरचा गद्दार गँगचा एखाद्या आमदाराने भाषा वापरायची, कधी राहुल शेवाळेच्या विरोधातली रिंकी बक्सलाची FIRच लिहून घेतली जाणार नाही, सोलापूरचा भाजप अध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या विरोधात निर्मला यादवताई रोज न्याय मागतायत, त्यांना न्याय मिळत नाही. हे जर एकूण चित्र बघितलं तर सत्ताधारी लोकप्रतिनिधीच कसे महिलांच्या बद्दल अत्यंत गलिच्छ आणि हिंकस दृष्टिकोन बाळगत आहेत. आणि एकीकडे छत्रपती शिवरायांचं नाव घेणारे, खरं तर शिवरायांच्या मुलखामध्ये शत्रू मुलखातल्या स्त्रीला सुद्धा आई बहीण म्हणून तिची काकणचोळी करून राखण केली जात होती. परंतु शिवरायांचं नाव घेणाऱ्या माणसांना शिवरायांच्या त्या नीतिमूल्यांचा विसर पडत चाललाय आणि सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक महिलांबद्दल असा हिंकस दृष्टिकोन वाढवला जातोय. याच्याच विरोधात ही मुक्त संवादाची चळवळ आहे. आता बऱ्यापैकी 80% लोकसभांच्या जागांचा चर्चा सोडवणुकीच्या मार्गावर आहे. काही 20% जागा अजून राहिलेल्या आहेत. शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवेल, ती काँग्रेसकडे जाईल का, ती सेनेकडे जाईल का, याही पेक्षा महत्वाचं महाविकास आघाडी ही जागा अत्यंत ताकदीने लढेल. जो कुठला उमेदवार येईल, तो शिवसेनेचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, तो उमेदवार म्हणजे बाकीच्या तर सगळ्या कसोट्यांवर तपासला जाईल, पण निष्ठेच्या कसोटीवर सुद्धा तो तपासला जाईल आणि लवकरच आपल्याला लोकसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा सन्मान्य पक्षप्रमुखांकडून केलेली ऐकायला मिळेल. नाही, असं यश अपयश असं काही नसतं. मला असं वाटतं की बबनराव घोलप हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते स्वतः इतके कॅपेबल आहेत की ते थेट सन्मान्य पक्षप्रमुखांशी बोलू शकतात. त्याच्यासाठी मला मध्यस्थी करण्याची किंवा त्यांनी मला बोलण्याची काहीच गरज नाही. घोलप नाना स्वतः सुद्धा पक्षप्रमुखांशी बोलू शकतात. नाराजी वगैरे असं काही चित्र असण्याचं कारण नाही. यथावकाश जो कुठला उमेदवार असेल, जे काही उलट ही आमच्यासाठी आनंदाची बाजू आहे ना दादा, की एकीकडे भाजपाकडे उमेदवारच नाहीये, इकडच्या तिकडच्या पक्षातनं उमेदवार त्यांना चोरून आणि फोडून आणावे लागतायत, पण त्याच वेळेला आमच्याकडे मात्र उमेदवारांची रेलचेल आहे. ही आमच्यासाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार उत्सुक आहेत. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, वाशी येथे जे दाखवलं गेलं होता तो अध्यादेश नव्हता, ती अधिसूचना होती. अधिसूचनेचा अध्यादेश होण्यासाठी एक प्रक्रिया असते. अधिसूचना आधी काढली, 15 फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवल्या, त्या हरकतींवरती 15 ते पुढचा काळ साधक बाधक चर्चा आणि चर्चेनंतर अध्यादेश, अशी जी एकूण प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पाहता मला वाटतं की 15 तारखेच्या नंतर सरकारने संयुक्तपणे माध्यमांच्या समोर येऊन कोणत्या अडचणी आलेल्या आहेत, अडथळे काय आहेत, आम्ही म्हणत नाही की, कारण शेवटी सगळी माणसं आहेत, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची मानवीय बाजू समजूच शकतो, सरकारची मानवीय बाजू आम्ही समजूच शकतो, पण नेमके काय अडथळे आहेत, हरकती काय आहेत, हरकती घेताना कुणी ओबीसीच्या कुठल्या संघटनांनी हरकती घेतलेल्या आहेत का, त्यांचे मुद्दे काय आहेत, हे सुद्धा लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. आणि जर असं सगळं असेल आणि तरीही जर हे म्हणत असतील की नाही आता आम्ही अध्यादेश करू, तर तो अध्यादेश टिकेल का? जर तुम्ही त्या हरकतींचा विचारच केला नाही तर उद्या ती हरकत घेणारी माणसं न्यायालयात जाणार नाहीत कशावरून, उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रलंबित राहणार नाही कशावरून. त्यामुळे या सगळ्यांना जर एक पक्क स्वरूप द्यायचं असेल, टिकणार स्थायी असं आरक्षण द्यायचं असेल, तर मला असं वाटतं की यामध्ये इथं रिझोल्युशन पास करून ते पार्लमेंटकडे पाठवा आणि तातडीनं, हे जास्त गरजेचं आहे. काय होतं माहितीये का, बऱ्याचदा सज्जनासी राहावे सज्जन, ठकासी व्हावे महाठक. राणे पिता पुत्रांनी राज्यसभेचं कंटिन्युएशन मिळवण्यासाठी, प्लीज अंडरलाईन दिस वर्ड,
राणे पिता पुत्रांनी राज्यसभेचं कंटिन्युएशन मिळवण्यासाठी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आणि ज्या अत्यंत हिणकस पातळीला येऊन वक्तव्य सुरू केली. आम्ही शिवसैनिक आहोत, राडा कल्चर आमच्यासाठी नवीन नाही. मातोश्री ठाकरे कुटुंब हे शिवसेनेचं अधिष्ठान आहे आणि कुणी जर मातोश्री बद्दल गरळ ओकत असेल तर त्याची गय शिवसैनिक अजिबात करणार नाही. त्यामुळे राणे पिता पुत्रांनी ज्या मर्यादा सोडल्या होत्या तर ठकास महाठक होण्याची कधी कधी गरज पडते. अरे म्हणता कार्य येते, पेराल ते उगवते. ज्या पद्धतीने राणेंनी भाषा वापरली, एकट्या चिपळूण गुहागरमध्ये नाही, तर त्यांनी जर ही चिथावणीखोर भाषा थांबवली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरात राणे पिता पुत्रांना लोकांच्या रोषाला अशा पद्धतीने सामोरे जावे लागेल.